कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बरं काय करतेस काय तू? मी नाश्त्याची तयारी। तू का करतेस पण? कीर्ती उठली नाही का अजून? ऐका ना सीताई, हे बघा बरोबर आहे तुमचं सगळं, पण आता जाऊ दे ना, झोपल्या असतील त्या, मी करते ना सगळं पटकन। शिवा, हे बघ एवढा चांगुलपणा पण बरा नाही। कीर्ती उठली सुद्धा नसेल, तिला शिक्षा झाली आहे ना, ही सगळी कामं तिनेच करायला पाहिजे। ऐका ना, सोडा ना, जाऊ दे, मी करते ना पटापट। नाही शिवा, या वेळेला मी तिला सोडणार नाही। तुला एवढीच कामं करायची आहेत ना, तू पूजा कर, जा जा। झालीये पूजा। मग तुळशीला पाणी घाल। तेही झालंय। बघ, नजर लागली होती तुला। ठीक आहे हो सीताई, मी म्हटलं ना, मी पटकन नाश्ता करते, लगेच होईल। शिवा, तू नाश्ता बनवायचा नाहीयेस, सासूचं ऐकायचं असतं। हं? थांब, मीच उठवून येते तिला। चल चल। अहो ऐक, छान बघतेस ना शिवा, आपण जर उठवायला आलो नसतो तर ही आलीच नसती खाली नाश्ता बनवायला। काय सुहास, कीर्तीची वेळ झाली नाही वाटतं उठायची अजून? नाही, उठेल ना ती। काल रात्री जे काही घडलं त्याच्याबद्दल नंतर तिला खूप वाईट वाटलं आणि पश्चातापाने रात्रभर रडत होती। अहो, आता थोड्या वेळापूर्वीच तिला झोप लागली, उठेल ती। अरे पण आज तिला शिक्षा भोगायची आहे, कामं करायची आहेत घरातली सगळी, आणि उशिरा तर काय आम्ही सगळेच झोपलोय। हो, नाही पण ती उठेल, मी उठवतो ना। कीर्ती, सो आज झोपू दे मला प्लीज। अशी नाही ऐकणार। तुला कळत नाही का मी झोपले ना? तू मूर्ख आहेस का ग? झोपलेला माणूस दिसत नाही तुला, आणि असं शिट्टी कोण वाजवतं? मी मारली शिट्टी। आई, काय उठायचं नाही का? आई प्लीज, हे बघ मी खूप दमले। कीर्ती, काल रात्री सगळं काय झालं तुला आठवत नाहीये? सगळ्यांसाठी नाश्ता करायचा आहे तुला। 5 मिनिटात खाली हवी आहेस तू, आणि जर आली नाहीस ना तर 10 मिनिटात या घराच्या बाहेर असशील। पाच मिनिटात बाहेर नाही गेले तर 10व्या मिनिटाला घराबाहेर असेल असं म्हणाली का? हो, पण तू जर काही इथे अशीच बसून राहिलीस ना तर 5व्या मिनिटाच्या ऐवजी आपण डायरेक्ट बाहेर असू घराच्या। हं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।